नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज 26 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. US वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2027 मध्ये भारताने जागतिक स्तरावर कितवे स्थान मिळवले आहे? तर याचं उत्तर आहे 13वे. याचं योग्य उत्तर आहे 13वे स्थान मिळवले आहे. तर भारताने 89.4 गुणांसह 13वा क्रमांक मिळवला. तर दक्षिण आशियामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. तर कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटात भारत अव्वल क्रमांकावर आहे. तर अमेरिका या निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे. तर आता आपल्याला या प्रश्नामध्ये कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत? तर QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 ह्या इंडेक्सचं नाव लक्षात ठेवायचं आहे. भारताने कितवा क्रमांक मिळवला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे दोन पॉइंट पण लक्षात ठेवायचे आहेत की दक्षिण आशियामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटात भारतही भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि या निर्देशांकात अमेरिका ही पहिल्या क्रमांकावर आहे. तर हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आपण QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 चे टॉप 3 देश आपण बघू. तर याच्यात या क्रमवारीत अमेरिका हे पहिल्या स्थानावर आहे, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर आहे आणि भारताचे आहे 13वे स्थान. तर QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताचे आहे 13वे स्थान. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मध्य प्रदेशातील मांडू येथील कोणत्या फळाला नुकताच GI टॅग मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे खुरसानी चिंच. खुरसानी चिंच. तर हे जे फळ आहे खुरसानी चिंच हे प्रसिद्ध बाओबाब फळाचे झाडाचे फळ आहे. जे झाड आहे मूळचे आफ्रिकेतील असून 600 वर्षापूर्वी अरब व्यापाऱ्यांनी हे आणले होते. तर GI टॅगमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या चिंचेला कायदेशीर संरक्षण मिळेल. तर आदिवासी बांधवांना यामुळे शाश्वत रोजगार मिळेल या GI टॅग मिळाल्यामुळे. तर आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. याला GI टॅग मिळाला आहे कोणत्या? मध्य प्रदेशातील मांडू येथील. याचे प्लेसचे नाव लक्षात ठेवायचे आहे आणि कोणत्या फळाला GI टॅग मिळाला? तर खुरसानी चिंच याला GI टॅग मिळाला आहे. हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने चालण्याचा अधिकार कोणता अधिकार असल्याचे घोषित केले आहे? तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने चालण्याचा अधिकार हा कोणता अधिकार असल्याचे घोषित केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मूलभूत अधिकार. तर हा जो अधिकार आहे हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(d) आणि कलम 21 चा भाग आहे. तर रस्त्यांवर पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांना प्रथम प्राधान्य देणे बंधनकारक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तर नागरिकांना सुरक्षित पदपथ म्हणजे फुटपाथ उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तर हा महत्त्वाचा अपघात भरपाई प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला. तर चालण्याचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? तर हा आहे मूलभूत अधिकार. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि आपल्याला कलमही लक्षात ठेवायचे आहेत. हे दोन कलम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ICJS मजबूत करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी कोणती नवीन डिजिटल ॲप्स लॉन्च केली आहे? तर गृहमंत्री अमित शहानी कोणती नवीन डिजिटल ॲप्स लॉन्च केली आहे? तर या ॲप्सचे नाव आहे अभिज्ञान आणि ई-फॉरेन्सिक 2.0. अभिज्ञान आणि ई-फॉरेन्सिक 2.0. तर 26व्या ऑल इंडिया फिंगरप्रिंट कॉन्फरन्स दरम्यान हे ॲप लॉन्च करण्यात आले. तर ह्या ॲप्सची निर्मिती NCRB द्वारे करण्यात आली आहे. तर गुन्ह्यांचा तपास, खटले आणि शिक्षा प्रक्रिया अधिक वेगवान करणे हे या ॲप्स लॉन्च करण्याचे उद्दिष्ट आहे. तर FIR नोंदवल्यापासून 3 वर्षाच्या आत संपूर्ण निकालाचे लक्ष्य आता याद्वारे ठेवण्यात आले आहे. तर कोणते ॲप्स लॉन्च केले आहेत? तर आपण ॲप्सचे नाव बघू. ॲक्च्युअलमध्ये 4 ॲप्स या कॉन्फरन्स दरम्यान लॉन्च करण्यात आले. तर त्या 4 ॲप्सचे नाव आहे अभिज्ञान, CRPI, ई-प्रॉसिक्युशन 2.0 आणि ई-फॉरेन्सिक 2.0. तर ह्या 4ही ॲपचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण की हे महत्त्वाचे ॲप्स आहेत.
आणि तर हे जे ॲप्स आहे हे कोणी विकसित केले आहे तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. तर ह्या संस्थेचे नाव पण लक्षात ठेवायचे आहे, कोणी विकसित केले. आणि हे जे ॲप्स जे विकसित केले आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, का लॉन्च केले आहे, तर पोलीस, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि न्यायालय यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडणे हे या ॲप्सचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे जे ॲप्स आहे याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर FIR दाखल झाल्यापासून पुढील 3 वर्षाच्या आत संपूर्ण न्याय प्रक्रिया पूर्ण करणे हे याचं अंतिम उद्दिष्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे 4 ॲप्स आहेत या 4 ॲप्सचे नाव लक्षात ठेवायचे आहेत, कोणी विकसित केले आहे, कोणत्या संस्थेने हे लक्षात ठेवायचे आहेत आणि याचे उद्दिष्ट काय आहे याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. टाइम आउट मासिकाच्या 2026च्या कला आणि संस्कृती शहरांच्या यादीत कोणते भारतीय शहर समाविष्ट झाले आहे, तर याचं उत्तर आहे जयपूर. जयपूर हे याचं योग्य उत्तर आहे. तर जयपूरने जगातील टॉप 20 शहरांमध्ये 18वे स्थान मिळवले आहे. तर या मानाच्या यादीत समाविष्ट होणारे हे एकमेव भारतीय शहर आहे. तर या यादीत पहिल्या क्रमवारीत लंडन आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पॅरिस आहे. तर आपल्याला ह्या मासिकाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. टाइम आउट हे मासिक आहे. आणि कशात कोणत्या यादीत भारतीय शहर समाविष्ट झाले आहे, तर कला संस्कृती शहरांच्या यादीत ही जी यादी आहे या मासिकाची जी यादी आहे या यादीमध्ये टॉप 20 कला आणि संस्कृती शहरांची यादी या मासिकाने प्रसिद्ध केली. तर टॉप 20 मध्ये जयपुराचा 18वा क्रमांक आहे. तर या शहराचे नाव लक्षात ठेवायचे जयपूर. त्याचे स्थान कितवे आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की या यादीत हे एकमेव भारतीय शहर आहे, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि या यादीमध्ये लंडन हा पहिल्या क्रमांकावर आहे, तर पॅरिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पण पॉईंट महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचे. जून 2026 मध्ये कोणत्या कंपनीला भारताची 29वी नवरत्ने कंपनी म्हणून दर्जा देण्यात आला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे GRSE. याचं योग्य उत्तर आहे GRSE म्हणजे गार्डन रिच शिप बिल्डर्स, ही या कंपनीचे नाव आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे GRSE. या कंपनीला मिनी रत्न श्रेणी 1 वरून आता नवरत्न हा दर्जा देण्यात आला आहे. तर ही अधिकृतपणे भारताची 29वी नवरत्न कंपनी बनली आहे. तर नवरत्न कंपन्यांना केंद्र सरकारकडून अधिक आर्थिक आणि व्यावसायिक स्वायत्तता मिळते. ही स्वायत्त संस्था संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे ही 29वी नवरत्न कंपनी आहे. तर आणि या कंपनीचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे, हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हिग्स बोसॉन सिद्धांतासाठी 2013 मध्ये नोबेल मिळवणारे फ्रँकोइस इंग्लट हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते, तर याचं उत्तर आहे बेल्जियम. बेल्जियम या देशाचे शास्त्रज्ञ होते. तर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ फ्रँकोइस इंग्लट यांचे जून 2026 मध्ये निधन झाले. त्यांनी विश्वातील मूलभूत कणांना वस्तुमान म्हणजेच मास कसे मिळते याचा सिद्धांत मांडला. त्यांना 2013 चा नोबेल पुरस्कार पीटर हिग्स यांच्या सोबत संयुक्तपणे मिळाला. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा की त्यांना 2013 मध्ये नोबेल हा पुरस्कार मिळाला होता. कशासाठी? हिग्स बोसॉन सिद्धांतासाठी. तर आणि त्यांचे जून 2026 मध्ये निधन झाले. तर हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. हिग्स बोसॉन सिद्धांतासाठी 2013 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवला आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचे फ्रँकोइस इंग्लट. कोणत्या देशाचे होते ते? बेल्जियम. त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? त्यांनी विश्वातील मूलभूत कणांना वस्तुमान कसे मिळते याचा सिद्धांत मांडला. आणि त्यांना कोणाबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला? पीटर हिग्स यांच्याबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.